नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. आता हे शुक्ल काष्ठ कोणाच्या मागे लागणार हे बघायला पाहिजे. राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्लांची नियुक्ती फायनल झाली. म्हणजे बघा वाद कसे असतात आपल्याकडे. नियम असा आहे की ज्याची पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती झाली आहे त्या व्यक्तीच्या निवृत्तीला 6 महिन्याचा कालावधी असणं आवश्यक आहे. 6 महिने कालावधी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर या 30 जूनला निवृत्त होणार आहेत रश्मी शुक्ला, ज्यांची ऑर्डर 4 जानेवारीला निघाली, ही जर 1 जानेवारीला निघाली असती तर वैध, 4 जानेवारीला निघाली म्हणून अवैध. म्हणजे 3 दिवस उशिरा ऑर्डर काढली म्हणून त्यांचे 6 महिने पूर्ण होत नाहीत, 6 महिन्याचा कालावधी त्यांना मिळत नाही म्हणून ही नियुक्तीच अवैध, असा कांगावा करणारी लोक सुद्धा आपल्याकडे आहेत. मुळात राज्य सरकारने इथे केलेली रश्मी शुक्लांची नियुक्ती ही कायदेशीर दृष्ट्या अवैध ठरणार नाहीये, कायम राहणार आहे. कारण सरकारने ठरवून समजून उमजून दिलेली ही नियुक्ती आहे. रश्मी शुक्ला यांची निवडच वादग्रस्त आहे असा अनेकांचा दावा आहे. म्हणजे काय करणार आहेत रश्मी शुक्ला, काय करू शकणार आहेत रश्मी शुक्ला, अशा अर्थाचे दावे केले जात आहेत. त्यांच्या अडचणी आहेत, त्यांच्या केसेस आहेत. रश्मी शुक्लांच्यावरती केसेस काय काय ते जरा नीट समजून घेऊ. राज्याचे माजी मंत्री आणि आताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्लांच्यावरती होता. संजय राऊत यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप होता. तर नाना पटोले यांचाही फोन टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्लांवरती होता. हे वेगवेगळ्या ठिकाणी घडलंय. अर्थात जेव्हा त्या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या 2016 ते 17 या कालावधीमध्ये, तेव्हा त्यांनी नाना पटोले यांचा फोन अमजद खान नावाच्या एका गँगस्टरचा आहे, एका माफियाचा आहे असं सांगून तो टॅप केला असा त्यांच्यावरती आरोप आहे. आणि जेव्हा त्या गुप्तचर विभागाच्या, राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या, तेव्हा त्यांनी 2 व्यक्तींचे फोन सलग काही दिवस टॅप केल्याचा आरोप आहे. एक संजय राऊत, ज्यांनी यस रहाते अशा माणसाचं नाव ते दाखवलं म्हणे आणि जवळपास 60 दिवस त्यांचा फोन टॅप केला, लक्षात ठेवला. दुसरे एकनाथ खडसे, ज्यांचं खडसाने असं खोटं नाव दाखवलं आणि 67 दिवस त्यांचा फोन टॅप केला असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे संजय राऊत, एकनाथ खडसे, नाना पटोले यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्यांच्यावर अजून एक आरोप आहे जो सायबर क्राईम मध्ये दाखल आहे आणि तो आरोप म्हणजे त्यांनी आपल्या अनिल देशमुखांच्या कार्यकाळामध्ये जे काही बदल्यांचं रॅकेट होत होतं तो अहवाल फोडला, तो गोपनीय अहवाल दिला आणि मग त्यातून बरंचसं तथ्य समोर आलं. देशमुखांचे सगळे चेले चपाटे पुढे आले, त्यांचं त्या सगळ्या एकूण फोन कॉलमध्ये नावं आली, बदल्यांसंबंधी, नियुक्त्यांसंबंधी कसं काय केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. मग याच्यामध्ये संजय पांडेंचा अहवाल आला. संजय पांडे हे नाव जरा महत्वाचं आहे बरं का याच्यामध्ये. संजय पांडेंचा अहवाल आला. मग संजय पांडेंचा अहवाल आला की मग रश्मी शुक्लांच्यावरती गुन्हे दाखल झाले. मुंबईमध्ये सुद्धा मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. एकूण 3 गुन्हे रश्मी शुक्लांच्यावरती दाखल झाले. आता पोलीस अधिकाऱ्यांच्यावरतीच गुन्हा दाखल झाला म्हटल्यावर पुण्यातल्या बनगार्डन पोलीस ठाणे असावं बहुतेक, कन्फर्म मलाही बघावं लागेल, पण असावं बनगार्डन पोलीस ठाणे, आणि मुंबईतलं सायबर क्राईम. हे गुन्हे दाखल असलेल्या अधिकाऱ्याला राज्याचा पोलीस महासंचालक केलं जावं का अशा अर्थाची कंप्लेंट केली जाऊ लागली की हे चुकीचं आहे. सांगतो तेही सांगतो. मुळात रश्मी शुक्लांना अटकेपासून संरक्षण मिळावं, पण या दरम्यान त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात जाऊन आपला जबाब नोंदवावा असे आदेश न्यायालयाने दिले होते. पुढे त्यांनी आपल्या दोषमुक्तीसाठी, गुन्हे रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे अर्ज देखील केला आणि त्यांच्यावरचे पुण्यातले गुन्हे रद्द झाले. म्हणजे एकनाथ खडसे, पांडे यांचे गुन्हे रद्द झाले. यांच्या फोन टॅपिंगमुळे म्हणजे खडसे, पटोले आणि बाकीचे गुन्हे रद्द झाले. आता हे गुन्हे रद्द झाल्यानंतर महाराष्ट्रातला सरकार परिवर्तन झालं आणि त्यानंतर यांच्या
ज्या सायबर क्राईमनी फोन टॅपिंग प्रकरणाची केस दाखल केली होती तिचा तपास हा सीबीआय कडे देण्यात आला. तो महाराष्ट्र पोलिसांच्याकडे उरला नाही. सीबीआयने यात काही दिवस तपास केला आणि यात काही तथ्य नाही किंवा आता आम्हाला तपास करायचा नाही असं सांगून हा तपास बंद करण्यासंबंधीचा अर्ज न्यायालयात सादर केला. जवळपास हाही गुन्हा संपुष्टात आला. म्हणजे आधीचे गुन्हे रद्द झालेत आणि सीबीआय कडे चालू असलेला गुन्हा सुद्धा रद्द होतोय. म्हणजे कोणताही गुन्हा आता यांच्यावरती उरत नाहीये. जेव्हा गुन्ह्याचा मुद्दा लक्षात येत नाही तेव्हा रश्मी शुक्ला या बनूच नाहीयेत राज्याच्या पोलीस महासंचालक, म्हणून मग काळाचा मुद्दा आणला जातोय. 1 जानेवारीला ऑर्डर काढली असती तर ती वैध ठरली असती, 4 जानेवारीला काढल्यामुळे ती अवैध ठरते आहे, अशा अर्थाच्या गोष्टी केल्या जात आहेत. अर्थात संकेताला धरून हे सगळं बोललं जात आहे, पण याला फारसा काही अर्थ नसतो आणि नसतो म्हणूनच रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती झालेली आहे. हा कांगावा का होतोय? बाकी सगळं ठीक आहे, तांत्रिक माहिती मिळाली, सगळं झालं, हा गुन्हा तो गुन्हा हे कळलं, पण हा कांगावा का होतोय? कांगावा यासाठी होतोय की रश्मी शुक्लांनी ज्या प्रकरणात लक्ष घातलं होतं त्या प्रकरणामध्ये माणसं अडचणीत येत होती. म्हणजे एकनाथ खडसे राजीनामा द्यावा लागला हो ते भोसरीच्या प्लॉटच्या प्रकरणामध्ये. काय झालंय, कसं झालंय सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. पुण्यातल्याच प्रकरणावरून खडसेंना राजीनामा द्यावा लागलेला आहे. यासोबत खडसेंचं आणखी एक प्रकरण जे प्रकर्षाने समोर येण्याची शक्यता आहे ते म्हणजे BHR मधल्या खडसेंच्या सहभागाविषयी. भाईचंद हिराचंद रायसोनी नावाच्या पतसंस्थेमध्ये जो अपहार झाला त्या अपहारामध्ये कोण कोण सहभागी होतं, कोण अनसेक्युअर्ड लोन घेतलेत, अनसेक्युअर्ड हा शब्द खूप छान झाला, कोण बोगस कर्ज घेतलेत याची चौकशी सुरू आहे. आणि ते असताना आणखी हे प्रकरण बाहेर काढणारे अडकवले पाहिजेत म्हणून कोणाला अडकविण्यासाठी सरकारी वकील चव्हाणचा वापर झाला आणि सरकारी वकील चव्हाणनी काय जगलरी केल्या याबाबत देखील बोललं गेलं. आता मी तर स्वतः BHRच्या प्रकरणामध्ये एक मालिकाच करतोय. खराच भ्रष्टाचार कसा झालाय, किती लोकांना अडकवण्याचा प्रयत्न झालाय, खरे भ्रष्टाचारी कशा स्वरूपामध्ये प्रॉपर्टीचं मूल्यांकन वाढवलं जात होतं, काय केलं जात होतं, हे सगळं मी सांगणार आहे. म्हणजे अगदी 1-2 दिवसामध्ये याची मालिका आपल्या समोर मी घेऊन येतो आहे की BHRचे खरे मारेकरी कोण, ज्यांना आत जावं लागलंय, जे 6-6 महिने आत राहिलेत, 1.5 वर्ष आत राहिलेत, त्या लोकांचा रोल काय होता, त्यांना कशा स्वरूपामध्ये अडकवल्या गेलं आहे, चव्हाण आणि अजून कोणते राजकीय नेते काय करत होते. मी देवेंद्र फडणवीसांचे व्हिडिओ अजिबात दाखवणार नाहीये यासाठी की ते आपण बघितलेत, पण त्या व्हिडिओतल्या चर्चा ज्या घडत होत्या त्या कशा स्वरूपाच्या होत्या, कोणत्या विषयातल्या होत्या, कोणते राजकारणी यात अडकले होते, हे सगळं तुम्हाला सांगावं लागणार आहे, कारण हे सांगितल्याशिवाय विषय पुढे सरकणार नाही. BHRच्या प्रकरणामध्ये आता नुकतंच देवेंद्र फडणवीसांनी याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपण सोडणार नाही असं सांगितलंय आणि तिथे खरी गडबड आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबत अनेक राजकारणी अडकण्याची शक्यता आहे. म्हणून तर खडसेंची तंतरली नाहीये ना, म्हणून तर खडसे बोलत नाहीयेत ना. खडसे खूप बोलतायत, खूप चिडून रागावून बोलतायत. आणि दुसरा मुद्दा येतो पांडे आणि अनिल देशमुखांचा. पांडेंच्या काळामध्ये राज्याचं पोलीस महासंचालक पद विरोधकांच्या विरोधात कसं वापरलं जावं याचं उत्तम उदाहरण नारायण राणेंच्या रूपानं घालून दिलं होतं. आणि पुढे मुंबईचं पोलीस कमिशनर पद देऊन विरोधकातल्या महत्वाच्या माणसांना कसं अडकवायचं याची पुरेपूर व्यवस्था केलेली होती. अगदी देवेंद्र फडणवीसांनाही सहआरोपी करण्याची व्यवस्था केलेली होती. या सगळ्या प्रकरणातले धागेदोरे रश्मी शुक्ला बाहेर काढू शकतात. म्हणजे जो खेळ त्यांनी खेळलाय तो खेळ हे खेळणार नाहीत कशावरून? काय गॅरंटी द्यावी आपण? राजकारणात जो खेळ उद्धव ठाकरेंनी खेळला संजय पांडेच्या आडून तोच खेळ फडणवीस शिंदे खेळणार नाहीत कशावरून? खेळू शकतात.
बदल्यांच्या प्रकरणात तर रश्मी शुक्ला यांना दिला गेलेला एवढा त्रास आहे, म्हणजे घोटाळे करणाऱ्यांनी करायचे आणि ते उघड करणाऱ्यांनाच आत टाकण्याचा प्रयत्न करायचा. रश्मी शुक्ला या सगळ्या घोटाळ्यांना सुद्धा उघड करू शकतात आणि याचमुळं रश्मी शुक्लांचं शुक्लकाष्ठ कोणाच्या मागे लागणार आहे हे आता बघणं आवश्यक आहे. पुढची 6 महिने आता राज्याच्या राजकारणात रश्मी शुक्ला इंटरेस्टिंग करणार आहेत का हेच बघणं आवश्यक ठरेल. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.